मुंबईत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये घर कधी खाली करायचे या मुद्द्यावरून सदस्य आणि विकासकांमध्ये वारंवार वाद निर्माण होताना दिसत आहेत. विशेषतः महानगरपालिकेकडून आयोडी मिळाल्यानंतर तात्काळ इमारत रिकामी करावी लागते असा समज अनेक ठिकाणी पसरलेला आहे. मात्र कायदेशीर चौकटीत पाहिले असता आयोडी ही केवळ प्राथमिक प्रशासकीय परवानगी असून ती अंतिम मानली जात नाही. आयोडीमध्ये विविध अटी घालण्यात आलेल्या असतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच पुढील महत्त्वाची परवानगी दिली जाते. त्यामुळे फक्त आयोडी मिळाल्याच्या आधारावर घर खाली करण्याचा कोणताही कायदेशीर बंधनकारक नियम अस्तित्वात नाही, असे कायदेतज्ञ स्पष्टपणे सांगतात. प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी म्हणजे सीसी असून ती मिळाल्याशिवाय कोणतेही तोडकाम किंवा बांधकाम करणे बेकायदेशीर ठरते. सीसी शिवाय सदस्यांना विस्थापित करण्याचा विकासकाला अधिकार मिळत नाही. यासोबतच विकासक आणि सदस्यांमध्ये नोंदणीकृत विकास करार असणे तसेच सदस्यांना सुरक्षित पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था आधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण न करता केवळ आयोडीच्या आधारे घरे रिकामी करून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्यास तो कायद्याच्या विरोधात मानला जाऊ शकतो आणि त्यावर कारवाई होण्याची शक्यता असते. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सदस्यांचे मूलभूत हक्क अबाधित राहतात हेही तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे. निवाऱ्याचा हक्क, जीवनाची सुरक्षा आणि मालमत्तेचे संरक्षण हे हक्क कोणत्याही परवानगीमुळे आपोआप संपुष्टात येत नाहीत. त्यामुळे सीसी प्राप्त होणे, वैध करार पूर्ण होणे आणि सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे या टप्प्यांनंतरच सदस्यांनी घर खाली करणे कायदेशीर आणि योग्य ठरते. अन्यथा केलेले स्थलांतर बेकायदेशीर मानले जाऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश या बातमीच्या माध्यमातून दिला जात आहे.